7 कोटी सोन्याची घर आहेत. एका घराची एक चौकट 22 क्विंटल सोन्याची आहे. 22 क्विंटल सोन्याची एक चौकट आहे. निदान 4 चौकटी घराला राहतात. कल्पना करा, एका चौकटीला 22 क्विंटल गुणिले 7 कोटी 4 लावायचे त्याच्यात पुन्हा प्रत्येक चौकटीला. तर कोणत्याच मोबाईलमध्ये गणित येणार नाही, अबॅकसवाल्याला सुटणार नाही, मॅथवाल्याचं ते काम नाही. 7 कोटी सोन्याची घरं आहेत. ऐका, एवढा श्रीमंत रावण आहे, काही कमी नाही त्याला. सोन्याचा संसार आहे. पहिली इच्छा प्रगट केली संसारात, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं का? झालं असतं तर टँकरची पाळी आपल्या गावाला आली नसती. मग देवेंद्र फडणवीसांनी पाईपलाईनच करून दिली असते आपल्या लाडजळगावला. समुद्राहून पाईपलाईन का नाही? पाणी गोड झालं नाही. रावणाची आणखीन एक इच्छा होती, स्वर्गाला शिडी लावेल. लावली असते शिडी, आपले पोरं सैराट बिराट पिक्चर पाहायला टॉकीजला गेले नसते. शिडी शिडीने स्वर्गातल्या रंबा अप्सराच पाहून आले असते. अजून तरी नाही. रावणाची आणखीन एक इच्छा होती, सोन्याला सुगंध आणेल. आलाच असता वास तर मी म्हटलं असतो माझी गुलाबाच्या वासाची अंगठी आहे. खालून एखादा म्हटलं असता माझी कमळाच्या वासाची अंगठी आहे. मागून एखादी आमची बहीण म्हटली असती महाराज माझी जाईच्या जुईच्या वासाची अंगठी आहे. अजून वासावर अंगठ्या नाही. म्हणजे वासावर अंगठ्या नाही, सोन्याला सुगंध आला नाही. स्वर्गात अजून काय आपण जाऊन आलो नाही, शिडी लागली नाही. समुद्राला फिरायला जाताना एक बाटलीभर पाणी प्यायला आपलं घरूनच घेऊन जावं लागतं. अजून समुद्राचं पाणी गोड नाही. म्हणजे जिथं 7 कोटी सोन्याची घरं आहेत, ऐका 7 कोटी सोन्याची घरं आहेत, त्या रावणाची एकही इच्छा पूर्ण झाली नाही. आपल्याला 2 एकर जमीन आहे. किती? 2 एकर. लय भारी नाही. फार कमी पाऊस पडला तरी काही येत नाही, फार जास्त पडला तरी काही येत नाही. एक चिपडी बायको आहे, चिपडी 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 बायको आणि 2 शेंबडे पोर आहेत. विठाला विठाला माझं तसंच तुमचं तसंच सगळ्याचं तसं. माझंही लग्न चिपडीच बायको. चिपडे बायका चिपडे असतात महाराज, पोरं शेंबडे असतात. काही नाही. याच्या पलीकडे आपल्या संसारात काही नाही. अशा संसारात कितीही दिवस उभे राहा, संसार तुम्हाला आनंद देणार नाही, संसार तुम्हाला सुख देणार नाही. म्हणून या देशातले साधू संसाराच्या दारात उभे नाही राहिले. म्हणून तर भीमसेन महाराजाचं मंदिर आहे. हो का बरं एखाद्या संसारिकाचं मंदिर नाही? का नाही? संसारात माणसं इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. साधूच्या दरवाजात उभा राहिला तो परमार्थाचा दरवाजा. पायात घुंगर, गळ्यात विना, हातामध्ये चिपळ्या. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, घोडेश्वर डोंगर, कधी भगवानगड, नारायणगड, गैनीनाथगड, कानिपनाथगड सगळे घ्या. जिथं जिथं डोंगर आहे तिथं जाऊन भजन करायला लागला साधू. कधी तुकोबाराय भंडाऱ्यावर जायचे, पायामध्ये घुंगर बांधायचे, गळ्यात विना घ्यायचे, हातामध्ये चिपळ्या घ्यायचे, सारखं नाचायचे. गायनाचे उरे गायनाचे उरे आपली आचंदे, गायनाचे उरे आपली आचंदे, गायनाचे उरे आपली आचंदे. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंद. सारखं नाचतायत तुकोबाराय. पायामध्ये घुंगर बांधून, गळ्यामध्ये विना घेऊन नित्य भजन करतायत, सारखं नाचतायत. परिणाम काय झाला माहितीये? हे परमार्थाच्या दरवाजात आल्यामुळं विश्वाचा मालक त्यांच्यावर खुश झाला. देवच त्यांच्या भजनामध्ये नाचायला लागला. रंगभरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, तेथे असे देव उभा. देव इतका नाचायला लागला. तुकोबाराय दमले गणेश महाराज, पण देव दमला नाही. मग तुकोबारायांनी पाहिलं की माझ्या कीर्तनात देव आला, माझ्या डोंगरावर देव आला. धावतच गेले, हात धरला. ओ देवा
कधी आलात? पहिल्या दिवशी आलो म्हटले. भानुदास महाराजांच्या कीर्तनालाच आलो. तेव्हापासून लाडजवळच मुक्कामाला आहे. तुम्हाला नाही दिसत पण बसलेलो आहे कीर्तनात. मी मस्त नाचतोय. कधी आदिनाथ महाराजांची लग्गी वाचली की नाचतो, शिवाजी महाराजांनी मस्त चाल गायली की नाचतो. तुम्हाला नाही दिसणार, कीर्तनामध्ये देव नाचत असतो. माझ्याकडे बघा, इतकं रंगलं होतं कीर्तन. तुकोबाराय पहिल्याच अभंगाला आलो, पहिल्यापासून आलो. महाराज एवढ्या दिवसाचं भजन करता, कशासाठी एवढा सप्ताह? एवढे पोरं एकत्रित येतात, वर्गणी गोळा करतात, महाराज लोक आणतात, पैसे गोळा करतात. एवढे दिवस झाले, 30 वर्ष हा खटाटोप, 11 सप्तेत लाड जळगावला, एवढे मंदिर आहेत गावात. कशासाठी एवढं? कशाला पाहिजे महाराज? का करता एवढं भजन? कशासाठी वर्गणी? कशासाठी पंगत? काय पाहिजे तुम्हाला? महाराज म्हटले, बरं झालं देवा, तू आमचा हात धरला. 30 वर्ष झाले तू आमच्या भजनामध्ये येतो, कीर्तनामध्ये नाचतो. तू आमच्याकडे आला म्हणून तुझ्या दारात आमची एकच इच्छा आहे, अभंगाचं पहिलं. माझी जातीचे माझा भेट माझी जातीचे माझा भेट कोणी माझी जातीचे काय गोड चाल लावली बरं का. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. महाराज म्हटले, देवा एवढा सप्ताह आम्ही याच्यासाठी करतो की आमच्या जातीचा आम्हाला भेटला पाहिजे. हे अभंग ऐकला कीच माणसाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की सध्या वातावरण फार बिघडलेलं आहे. त्यातली त्यात तुमच्या नगर जिल्ह्यात बरं आहे, आमच्या बीड जिल्ह्यात जरा अवघड आहे. मराठी माझन, माळी माझन, कुणबी माझन, धनगर कडाक्याचं भांडण लागलेलं आहे. फार विचित्र झालं. हो, आपापसातली मैत्री तुटायला लागली. याच्यामुळं फार वाईट झालं. ते बघा, आरक्षणाचा मुद्दा तो फार वेगळा आहे. आपापसात भांडण चांगलं नाही, एकमेकाच्या जातीहून बोलणं चांगलं नाही, एकमेकाची मैत्री तुटणं चांगलं नाही. त्याच्यासाठीच अभंग घेतला आम्ही. वारकरी सांप्रदायिक असं संप्रदाय लाडजळगावकर, तुमच्या गावाला फार मोठी अध्यात्माची परंपरा आहे. सगळे तरणे बाण मुलं ऐका, वारकरी संप्रदाय कधी कुणाची जात मानत नाही, आणि जो मानतो तो वारकरी नाही बरं का. संप्रदायानं कधी जात मानली नाही. जो मानतो त्याला महाराज म्हणू नका, जो मानतो त्याच्या पाया पडू नका. संप्रदाय कधी जात मानत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयायसा वेदशास्त्री, म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची आकारण, येथे एकची जाण जातीय प्रमाण, किती प्रमाण न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. संप्रदाय वैष्णवांची याती मानितो आधम, भोगितो आगम कुंभ पाकी. एक 500 प्रमाण सांगू शकतो मी तुम्हाला. वारकरी कधी कुणाची जात मानत नाही. महाराज, वारकरी जर जात मानत नाही तर त्या वारकरी संप्रदायाचे कळस तुम्ही आहेत, आणि तुमचाच अभंग आहे, माझी जातीचे मज भेटो कोणी. कसा अर्थ लावायचा आम्ही ऐका.
तुकाराम महाराज म्हटले जात मानतही नाही आणि मानू पण देत नाही. ऐका, वारकरी संप्रदायात तुम्ही जर कधी पंढरपूरला गेले ना, आपण जातो पंढरपूरला गेल्यावर आता या 2-4 वर्षात काय झालं, त्या शिड्या बिड्या बंद झाल्या. आता मोबाईल आल्यामुळं लोक त्या दिंडीच्या वाटाने त्या साऊंडवर दिंडी यायच्या आधी गाणे लावतात. बघ, तुम्ही ऐकले असतील. बघ, आपल्या संप्रदायाच्या विचारातून ते गाणे तयार करतात, आपल्या अभंग ऐकतात आणि त्याला चाली लावतात. फक्त त्यांचे असतात, ते म्हणत राहतात. बरं का, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐकलं गाणं? ऐकलास? त्याच्यात एक शब्द आहे बघा, एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्रेला देवान मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. अभंग नाही म्हणून वाजून देत नाही तुम्हाला. धनी मलाही दाखवाना, लय गोड म्हणतात बरं का, इथूनच तयार झालेलं असतं ते. फक्त काय ते आपल्याला म्हणता येईल, आपल्या पकवाजावर टाळावर गाता येत नाही. आपण अभंग गाणारी माणसं. त्याचं कारण काय व्हायचं, पूर्वीच्या काळात मास्तर लोक कीर्तनाला यायचे, कीर्तनकार कीर्तनात सांगायचा, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आणि मग त्या मास्तरच्या हृदयाला कविता स्फुरायची. अभंग ऐकला गणेश महाराज मास्तर वर्गामध्ये कविता म्हणायचा, आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी, देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. अभंग ऐकायचं होतं इथे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी ओ, एकाएकी केला मिरासीचा धन. बापासाठीचा अभंग आहे हा तुकोबारायांचा. अभंग ऐकला की मग त्याला कविता स्फुरायची. बुवा त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, बापासाठी कविता तयार व्हायची. फार सुंदर काळ होता मला, फार गोड. आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी, ही लगबग भरोनी जारी, तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतुनी बसला, शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. 30 वर्षापूर्वीची कविता. 30 वर्षापूर्वी. हे जे फेट्यावाले आहेत का, फेट्यावाले, या लोकांना फेटोपीवाले, यांना जुन्या काळात कविता होती. मास्तर शिकवता शिकवता रडायचा आणि पोरं ऐकता ऐकता रडायची. भाव तसा होता. आता आम्हाला कविता आहे, आम्हाला पण भारी होत्या बरं का कविता. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. नाही असं इकडं नाही, शेवगाव तालुका. मला वाटलं असंच काय ना बरं का. मग कसं आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय सुंदर कविता होत्या. आईची कविता असायची. अंबरुनी वासराला चाटते जव्हा गाय, तव्हा मले गाई मध्ये दिसते माझी माय. किती गोड महाराज. आई सांगणारी, बहीण सांगणारी. आता उद्या रक्षाबंधन आहे आमच्या देशाला. बस बस काय ना काय मोठं द्या. लहान येतो ते लहान लेकराला येऊन द्यायचं. खवळत जाऊ. तुम्ही खवळे पुन्हा यायचं, कधीच यायचं नाही. मग राहू दे, येतं येतं बरं आहे. इकडं पुढचे सप्ताह चालले पाहिजे नाही, पोरं आले पाहिजे. बरं आताचे 3 मग पुढे हे गरजेचे येत नाही का. पोरांनीच कीर्तन ऐकलं पाहिजे. उठू द्या त्यांना थोडंसं, काही हरकत नाही. मुसलमान भाविक आहेत आपल्या गावात, मुसलमान आहेत का लाडजळगावला. मग कधीतरी बघा मुसलमान भाविक त्या पोराच्या डोक्यात टोपी घालतो, त्याला रोज मस्जिदमध्ये नेतो. हे आपला अल्लाह है, खुदा है, नमाज है,
कुरान है, ये धर्म है अपना, फिट्ट त्याच्या डोक्यात बसवतो. एकही मुसलमान मला सापडून दाखवा की तो तुम्हाला म्हणेल मला अल्लाह मान्य नाही. दाखवा एखादा एक मुसलमान दाखवा देशात की तो म्हणतो मला अल्लाह मान्य नाही. हो, तो किती काही होईल पण तो म्हणतो अल्लाह माझा भगवान आहे. तसं आपले पोरं का मानत नाहीत देवाला? बापाने आणलं नाही, गंध लावलं नाही त्याच्या कपाळाला, कीर्तनात बसवलं नाही, मारुती रायकडे आणलं नाही, भीमशी महाराजाचं दर्शन घातलं नाही. पैसे कमवायच्या नादात पोराला तुम्ही संस्कृती शिकवली नाही. परिणामे तो कृष्ण 4 होतो म्हणतो. राम कुठं होता? कशाचा राम? असं का म्हणतो तो? त्याचं कारण ते तुम्ही त्याला बाल हे पोरं बसले पाहिजे कीर्तनात, धिंगाणा घालू द्या, यांनी मस्ती करू द्या, यांनी अर्ध्यातून उठू द्या. पण ते जर बसले एखादी भगतसिंहाची कथा, एखादी शिवरायांची कथा, एखादी अशी कथा जर त्यांच्या डोक्यात बसली आणि त्या पोरानं माळ घातली तर मरेपर्यंत पोरगा माळ काढत नाही. बघा त्याचं कारण संस्कार आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतो, 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. बरं का माझ्या बहिणींनो ऐका, 8 वर्षाचे. बघा इथे जिजाऊ मातेचा फोटो लावलाय तुम्ही, इथं माझ्या माऊलीचा आहे, इथं जिजाऊचा आहे. हो, माऊलीच्या रांगेत, हो देवाच्या रांगेत, संतांच्या रांगेत एक माता का लागली? का आपली आजी नाही तिथं? आपल्या आजीचं का फोटो नाही? माझ्या पंजीचं का नाही तिथं? हा, लाडजळगावातल्या एखाद्या पंजीचं का नाही तिथं? तुमच्यापैकी एखाद्या पंजीचं का नाही लागलं? खापर पंजोबा माहिती का तुम्हाला? माहितीच नाही. ढोपर पंजोबा, निपर पंजोबाची यादी तुम्हाला माहिती नाही. पण 450 वर्ष झाले जिजाऊचा फोटो लावतो आपण, मुजरा करतो, तिला जे जे कार करतो. का? 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. हे माझ्या बहिणींनो घरी घेऊन जा. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज, खेळत होते शिवनेरी गडावर. ऐका, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळी पोरं खेळत होती. आणि तेवढ्यामध्ये काही लोक आली होती, भिक्षुक लोक होती. 8 दिवसापासून भूक लागली म्हणून म्हणत होती, ए बाळराजा, ए शोभा, खूप भूक लागली रे, खायला काही भेटेल का? धावतच गेले महाराज. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारामध्ये कोणीतरी भिकारी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटलं बरोबर जोरात कानाखाली वाजवली होती. लाल झाला होता गाल. रडत होते शिवाजी महाराज. का मारलं गाई मला? मी तर चांगलं विचारलं ना, तुला भाकरी देऊ का? त्याच्यासाठीच मारलं. बघ शोभा, तुम्हाला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती, तुम्हाला विचारायला कसं काय आलं? असं आपल्या आईनं म्हटलं पाहिजे, असं आपल्या आईनं जागं राहिलं पाहिजे. आपल्या आई पुत्रासाठी फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे महाराज. नाही तर आई जागी पोराचं नाव टिप्या आहे महाराज, टिप्या. काल एका ते पाटोद्यापाशी काय गाव आहे तिथं कीर्तन केलं मी परवा. एक आई म्हटली, बाबा टिप्या, टिप्या बाबाला पाणी नेऊन दे. टिप्या? पोराचं नाव टिप्या असतं वय रे? पोराचं नाव टिप्या ठेवायचं? काय नावं महाराज? अरे देवाचे नावं ठेवा, ज्ञानेश्वरी नाव ठेवा, ओवी नाव ठेवा, सोहम नाव ठेवा. किती नाव आहेत महाराज? अशी नावं नाही ठेवणार महाराज पोरं. फार वाईट वाटतं महाराज. मायबापांनी जागा असलं पाहिजे, याच्यासाठी मारलं. शोभा लक्षात ठेव, आजपासून तुझ्या कानाखाली मारली, आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कुणी आला त्याला पहिलं खायला द्यायचं. बघ काय नवल आहे. त्याला म्हणतात आई. आईनं जागा असलं पाहिजे, बापानं जागा असलं पाहिजे लेकरांसाठी. लेकरांसाठी बोललो विठाला विठाला काय जिजाऊचा फोटो आपण का लावला? ती जागी महाराज. तिनं बालपणामध्ये आपल्या लेकराला संस्कार दिले. जुन्या काळामध्ये हो ते शिकवलं जायचं आपल्याला. मी का लांबवलं एवढं माझं? याच्यासाठी लांबवलंय बघा. जुन्या काळातल्या गोष्टी फार सुंदर असायच्या, जुन्या काळातल्या कथा फार गोड असायच्या, जुन्या काळातल्या कविता फार सुंदर असायच्या. जुन्या काळातले, आता रक्षाबंधन आहे उद्या, नागपंचमी आली की मग नागपंचमीला आमच्या देशात गाणं होतं महाराज. शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. नागपंचमीचं गाणं होतं. आता उद्या रक्षाबंधन आहे, सगळ्या देशात साजरं केलं जाणार. बहिणी भावाला राखी बांधणार, मग त्याला गाणं लागायचं. इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. रक्षाबंधनाचं गाणं, नवरात्रीचं गाणं. लई सुंदर देश होता आमचा, फार गोड देश होता. चोरीला गेलं आमचं महाराज सगळं. जुन्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात. आता म्हणतात बालवाडीची मास्तर इथली नाही बरं, लाड जळगावची नाही, आमची बीड बीड बीड
गेवराई तिकडची, तुमच्याकडली नाही. गेवराला गेल्यावर इकडची दुसरी आणू कुठून मी. असंच असायचं बघा. जुन्या काळात डोक्यावर पदर घेतला जायचा, कपाळावर कुंकू लावलं जायचं. फार सुंदर, लई गोड व महाराज. राहिलं नाही, जाऊ द्या, जुना काळ राहिला नाही. ते का सांगत होतं, जुन्या काळात फार कविता बी लई सुंदर असायची ना. आता आपल्याला किती कविता, किती पाठ आहेत महाराज जुन्या, लई सुंदर आहे. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. सावरकरांची कविता होती महाराज. आता कविता नाही. आता माझा पोरगा 7वीला आहे बाबा. एक दिवस शाळेतून आला, मी सहज त्याला विचारलं, का रे मास्तर काही कविता वगैरे शिकवतो? म्हटलं हो. म्हण बरं. त्यानं लगेच सुरू केलं, जानी जानी येस पप्पा एटी शिव. मला गप आहे. अरे आपण मराठी माणसं आहे, असलं काय म्हणतो इंग्लिश, मराठी नाही येत का? मराठी तर लय भारी येते. म्हटलं म्हण. आदिनाथ महाराज आता तुम्ही माझ्या घरी आलेले आहेत, शिवाजीबा आलेले आहेत, पांडुतात्या आलेले आहेत, गणेश महाराज आलेले आहेत. ते सोफ्यावर आम्ही बसलो, त्याची कविता ऐकायला. बायको शेजारी, भाऊ पलीकडून, भावाची बायको, आई, सगळे बघायला लागले पोराकडं. पोरगा इनबिन करून आला, थाटात उभा राहिला. पोरानं कविता सुरू केली. तुम्ही फक्त माझ्याकडे बघा. कविता म्हणायला सुरुवात केली पोराने. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. बायको लागली माझ्याकडे बघायला, मी लागलो बायकोकडे बघायला. बराच वेळ गेल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला, लेकर कोण्या भूताचे. काय कविता असल्या कुठे कविता असतात का? असलं ऐकायचं नाही, चांगलं ऐकायचं. किती चांगलं ऐकायचं. फिरत्या चाका वरती देसी, एक ताळा. फिरत्या चाका वरती देसी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा. हे जे गीत आहे आपल्याला शिकवायचं. लाड जळगावच्या मुलींनो, माझ्या बहिणींनो, माझ्या दादांनो, माझ्या तरुणांनो, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे. रोज ऐका, रोज घरी घेऊन जा. ते गाणं आपल्याला शिकवायचं. कधी कुणावर जळू नका, कधी कुणाची बरोबरी करू नका. एखादा श्रीमंत झाला तर त्याचे पाय ओढू नका. गावातली एखादी मुलगी शिकायला लागली तर तिला कमी लेखू नका. गावातला एखादा पोरगा शिकायला लागला तर त्याचे पाय ओढू नका. हे गीत आपल्याला शिकवायचं. का जळायचं नाही. घटा घटांचे रूप आगळे, घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार तू वेडा, विठ्ठला तू वेडा. फिरत्या चाका वरती देसी, फिरत्या चाका वरती देसी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा. सुंदर असं. जरा जोरात वाजा, जोरात वाजा, जोरात. छान असेल. संगीत फार गोड होतं. चला का लांबलं आपलं. एका वेश्येची मुलगी, ऐका लाड जळगावकर, भक्ती करून धन्य झाली. एक 16.5 वर्षाची मुलगी होती, कानोपात्रा नावाची. फार सुंदर होती दिसायला. ऐका इतकी छान होती. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला. अय जळगाव, सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं. पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री. आपली नाही पा ती कवाडाकडे चालली भिताडाकडे, अशी नाही. आपली नाही एक डोळा एकना की जर बी देखना. ऐका इतकी छान सुकलेलं कमळ, हातानं उमलावाशी त्वचा होते. दुर्भाग्य असं होतं. ऐका ऐका, आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. एका वेश्येची मुलगी होती आणि
कीर्तन ऐकायला आली वाळवंटात. नामदेवरायचं कीर्तन चालू होतं. ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे होते, चोखोबाराय होते, सावता महाराज होते, गोरोबा काका होते. मेळविली मांदी वैष्णवांची. वाळवंटातला कीर्तन डोळ्यासमोर आणा. नामदेवराय कीर्तन करत होते. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. ओ एकची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन सुरू होतं. तुमच्या लक्षात आलं, गोड कीर्तन रंगलं होतं. 16.5 वर्षाची पोरगी कीर्तन ऐकत होते. आणि कीर्तन ऐकता ऐकता कीर्तनात विषय आला की देवा एवढं सुंदर कुणी नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा कस्तुरी मळवट कस्तुरी मळवट देवच डोळ्यासमोर आला बघा. साक्षात पांडुरंगाची मूर्ती, यालाच कीर्तन म्हणतात. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे. माझ्या संताच्या देव कळायला पाहिजे. साक्षात देवाचं स्वरूप डोळ्यासमोर आलं की नाही, असं सुंदर शिवरंजनी रागात आमच्या शिवाजी बुवांनी गायलं की नाही, असं मस्त देवाचं स्वरूप कीर्तनकार सांगत होता. रूप सावळे, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप
वा शिवाजी महाराज बरं का. रोजच कार्यक्रम चालू आहेत, आवाजाला माझाच आवाज रोज 2-2 कीर्तन महाराज, तरी सुद्धा गड्याची कमाल आहे महाराज. एवढं गाऊन शेटजी लावतो. वा वा शिवाजी बुवा बरं का. असं गायलं पाहिजे महाराज. असा गायक कीर्तनात असलं. यांना सोडू नका बरं का. 2-4 हजार जास्त द्या जा, पण त्यांना आणीत जा. असे माणसं सोडायचे नाहीत बरं का. फार गोड असं कीर्तन रंगवलं पाहिजे. वा गायक बरं का. ते आता माझ्या संग येत नाही तर त्यांना 11,000 रुपये रोज दिला असता बरं का. गडी ऐकत नाही, जरा कठीण आहे जरा गडी सोडायला. लय खास माणूस. काय आवाजी महाराज, काय प्रमाण गातो. जसं काय असं वाटतं नामदेवरायच्या कीर्तनात माऊलीच गायला लागले की काय. काय छान आहे महाराज. वा काय सुंदर प्रमाण. वा शिवाजी महाराज आमचं आयुष्य तुम्हाला मिळो असंच गात राहा. गोड आवाज आहे. रूप सावळी सुकुमार अशा चाली म्हणता म्हणता 10:15 वाजून गेले आपले. माझ्याकडे बघा. देव इतका सुंदर आहे, सावळा आहे, गोजीरवाणा आहे, राजसुकुमार आहे, असं कीर्तनात चाललं होतं. पोरगी ऐकत होती 16.5 वर्षाची. नाव तिचं कानोपात्रा. तिला गर्व झाला होता, माझ्या एवढी सुंदर कुणी नाही. आणि तिला वाटलं बाई कीर्तनकार म्हणतात देव लय सुंदर. देवाला पाहायला गेली ती. बारीला लागली आणि पांडुरंग पाहिला तर तिला देव काळा दिसला. काळा. ती म्हटली बाई हा तर काळा आहे. पुन्हा कीर्तनाला आली. माऊलीचं दर्शन घेतलं. माऊलीला म्हटले माऊली तुम्ही तर कीर्तनात काल सांगत होते, प्रमाण म्हणत होते देव गोजीरवाणायन, निळायन, पांढरायन, गोरायन, हा तर काळा आहे. ते मला कधी गोरा दिसल. माऊली म्हटले अगं इतक्या लवकर नाही दिसत. पायामध्ये घुंगरं बांधावे लागतील, गळ्यात विणा घ्यावा लागेल, हातामध्ये चिपळ्या घ्याव्या लागतील, पांडुरंगाच्या मंदिरात भजन करावं लागेल. एक दिवस तुला देव दर्शन देईल तेव्हा तुला कळेल देव कसा आहे. पोरगी म्हटली माऊली मला आई माहिती आहे, बाप माहिती नाही. एका वेश्येची मुलगी आहे, मला जात कुळ माहिती नाही. माऊली म्हटले मग त्याला काय झालं. माऊली घुंगरं बांधायचे, भजन करायचं. ऐका 16.5 वर्षाची पोरगी पायामध्ये घुंगरं घालून हातामध्ये चिपळ्या घेऊन पांडुरंगाच्या मंदिरात नाचायला लागली. सारखं नाचायची, सारखं म्हणायची, गोड गायची. तिचं दिसणं तिचं नाचणं लोकांना आवडायला लागलं. आदिनाथ महाराजांच्या लग्या, शिवाजी महाराजांचं गायन, पांडू तात्याचं गायन, गणेश बाबांची भागवत कथा लोकांना आवडत असते. वा काय कलाकार आहेत म्हणत असतात, टाळ्या वाजवतात. का बरं. त्याचं कारण लोकांची ती आवड आहे. तसं लोक तिला पाहायला यायला. काय मुलगी नाचते, काय मुलगी दिसते. तिच्यावर एका राजाची नजर पडली. त्या राजाचं नाव बिदरचा बादशाह. आणि त्यानं आदेश काढला ही पोरगी इथं नाचून काय फायदा, आपल्या दरबारात नाचायला आणा, आपण तिला पैसे देऊ. वाऱ्यासारखी बातमी आली पोरीच्या कानावर. राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणारे नाचायला. पोरगी पुढे पकडणारे मागे, पोरगी पुढे पकडणारे मागे. लाड जळगावकर ऐका, पोरगी पुढे पकडणारे मागे. देवाच्या पायापर्यंत पोरगी आली. आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. जसं मस्तक पायावरती ठेवलं का तसं आपला प्राणच देवाला देऊन टाकला. जसं मस्तक ठेवलं तसा प्राण दिला. बरं ऐका मी का सांगतोय माहितीये का. कोण कोणत्या जातीचा तुकोबारायांना कसा पाहिजे आणि संप्रदाय कशी जात मानत नाही त्याच्यासाठी कथा आहे. एवढी कथा कळाली की अभंगाचा दरवाजा उघडतो. इकडे बघा, लक्ष द्या लाडजळगावकर, अभंगच कळेल तुम्हाला. माझ्याकडे बघा. आणि मग जसं मस्तक मांडलं तसंच प्राण दिला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली. कुणाची मुलगी आहे. एका वेश्येची मुलगी आहे. एक ब्राह्मण म्हटले हिची माती वाळवंटात करा, एक जण म्हटले स्मशानात जाळा, एक जण म्हटले गावात जाळा, एक जण म्हटले बाहेर जाळा, एक पंचकृषीच्या बाहेर जाळा. एक ब्राह्मण म्हटले असलं काही करू नका, रात्रभर प्रेत मंदिरात ठेवा. देवाच्या पायावर पूर्ण जीव दिलाय. गीतेमध्ये श्लोक आलाय, अंतकालीचे मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम यस्ति नास्त्रे संशया. मी वाचलंय. असं करू नका, रात्रभर प्रेत मंदिरात ठेवा. देव एखाद्याला काही सांगतो का बघू, आणि देव जे सांगेल ते करू. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा, भीमसिंह महाराजांना देव बोलायचा, भगवान बाबांना देव बोलायचा, वामनभाऊ महाराजांना देव बोलायचा. ऐका, नगद नारायण महाराजांना देव बोलायचा. माझ्याकडे बघा, या साधूला देव बोलायचा, जनाबाईला बोलायचा, चोखोबारायांना बोलायचा. मंदिरात प्रेत ठेवलं. शेजारी ते सगळे ब्राह्मण झोपले. रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या एका ब्राह्मणाला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता पाहे पा कानोपात्रा पवित्रा. अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. माझ्या मंदिरात उजव्या हाताला माती करा. उजव्या हाताला माती केली. जिथं माती केली तिथे एक झाड उगवलंय. 750 वर्षापासून साखळदंडानं ते झाड पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही दर्शनाला गेलात तर बारीला लागल्यावर तुमचं पहिलं कपाळ
कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाच्या पायाचं दर्शन मिळतं. मला सांगा, आपण जातो देवाच्या दर्शनाला, आपण जातो पंढरीनाथाच्या दर्शनाला, पण आपल्याला दर्शन एका वेश्येच्या मुलीचं घ्यावं लागतं. त्याचं कारण का? संप्रदाय कधी कोणाची जात मानत नाही. कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या कुळाचा आहे. अरे जिला बापच माहिती नाही अशाची समाधी मंदिरात आहे, नामदेवरायची समाधी पायरीला आहे, चोखोबारांची समाधी महाद्वारात आहे. किती सांगू महाराज, संप्रदाय कधी कोणाची जात मानत नाही. महाराज कळलं आम्हाला. मग तुम्ही असं का म्हटले माझी जातीचे मज भेटो कोणी? तर त्याचा अर्थ असा आहे, माझ्या जातीचे म्हणजे माझ्या विचाराचे. जात शब्दाचा अर्थ काय? विचार. एक विचार, एका गावात एक विचार राहिला नाही बघा, एका कुटुंबात एक विचार राहिला नाही, एका घरात एक विचार राहिला नाही. तुकोबाराने तो पाहिजे. आई ज्या विचाराची त्याच विचाराचा मुलगा, बाप ज्या विचाराचा आहे त्याच विचाराचा मुलगा, भाऊ ज्या विचाराचा आहे त्याच विचाराचा भाऊ, ऐका बहीण ज्या विचाराची त्याच विचाराचा भाऊ. एक विचार पाहिजे घरामध्ये. एक विचार झाला की म्हणता येतं माझी हे जातीची. कुठले मराठी माळी नाही, मग जात कोणती? विचार. एका विचाराचे पाहिजेत. ऐका, भिन्न विचाराचे पिता पुत्र आहेत कबीर महाराज आणि कमाल महाराज. भिन्न विचार. बापाचा विचार आहे माझ्या गावात देवाचं नाव घेऊ नये, त्याच्याच पोटी नारायण. गणेश महाराज तुम्हाला कथा सांगतील, सांगितली असेल, झाली असेल. प्रल्हादाची कथा झाली का? प्रल्हादाची कथा भागवतात येते. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण. सारखं भजन करतो, नित्य भजन करतो. बाप म्हणतोय देवाचं नाव घ्यायचं नाही आणि पोरगा भजन केल्याशिवाय राहत नाही. हा झाला भिन्न विचार. या विचाराचे नकोय. एका विचाराचे पिता पुत्र पाहिजे, एका विचाराचे.